नमस्कार मित्रांनो, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये। महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर एक वाक्य आपण सर्वांनी खूप ऐकलं, ते म्हणजे पवार गणले गेले पण पवारांचा सुपडा साफ। म्हटलं तर भाजप महाराष्ट्रभर जोरात पुढे गेला, काँग्रेस संपली असं बोललं जात होतं, पण त्यांनी 300 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले। पण ज्याचं नाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं मानलं जातं ते म्हणजे शरद पवार। त्यांच्या राष्ट्रवादीचा आकडा थेट 36 वर येऊन थांबला। मोठं नाव पण नगरसेवक 40 सुद्धा नाहीत। म्हणून लगेच लोक बोलले की पवार संपले, करिश्मा गेला, पवारांनी निवडणूक सोडून दिली। पण खरं चित्र तसं नाहीये, कारण पवार स्वतः मैदानात नसले तरी त्यांचे आमदार, खासदार, जिल्हा तालुक्याचे नेते सगळे मैदानात होते। म्हणजे जर अपयश आलं असेल तर ते पवारांचं नाही, ते पवारांच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांचं अपयश आहे। हे समजून घ्यायचं असेल तर शहरांसोबत आपल्याला गावाचे आकडेही पाहावे लागतील। पुण्यापासून सुरुवात करूया आपण। पुणे शहर, हवेली, मुळशी, भोर, पुरंदर हा सगळा भाग आधी राष्ट्रवादीचा मजबूत होता। नंतर बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर येथे आजही पवार नावाचं वजन आहे। तरी पुणे महानगरपालिकेत शरद पवार गटाला फक्त 3 जागा। कोंढव्यात जी एक जागा जिंकली तो उमेदवार मूळचा अजित पवार गटाचा। म्हणजे शहरात पक्ष दिसतो पण गावातून येणाऱ्या पाठिंबा शहरात पोहोचलाच नाही। पिंपरी चिंचवडचं चित्र अजूनही वाईट। जर आपण बघितलं आळंदी, देहू, मोशी, चिखली, रावेत गावाकडचा मतदार शहरात आला पण शरद पवार गटाचा एकही नगरसेवक नाही। गावात नाव आहे पण शहरात संघटन नाही। सांगलीकडे पाहिलं तर आर पाटील यांचा किल्ला मानला जाणारा भाग आज जयंत पाटील आहेत, तरी महानगरपालिकेत फक्त 3 जागा। नाव आहे पण नवे कार्यकर्ते नाही। अहिल्यानगरमध्ये रोहित पवार आमदार, निलेश लंके खासदार, गावात सभा आंदोलन झाली, पण शहरात काय? एकही नगरसेवक नाही। सोलापूर, जालना, जळगाव, नागपूर सगळीकडे एकच चित्र। गावात वजनदार नेते, शहरात शून्य निकाल। म्हणजे पॅटर्न स्पष्ट आहे, पवार नाव गावात चालतं पण शहरात चालत नाही। फक्त 2 अपवाद दिसतात की ठाणे आणि भिवंडी। ठाण्यात जर आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड, नंतर गावातून आलेले मतदार थेट त्यांच्या संपर्कात आहे, म्हणून 12 नगरसेवक निवडून आले। भिवंडीतही स्थानिक कामामुळे पक्ष टिकला। म्हणून निष्कर्ष एकच आहे की शरद पवार हरलेले नाहीत, पण त्यांच्या नावावर राजकारण करणारे हे जे नेते आहेत ते जमिनीवर काम करण्यात अपयशी ठरले। गाव आणि शहर यामधला पूल तुटला आहे, कार्यकर्ता तयार झालेले नाहीत आणि फक्त नावावर निवडणूक लढवली गेली आहे। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येत आहेत। गावात अजूनही पवार नावाला मान आहे, पण तेच चेहरे, तीच पद्धत राहिली तर निकाल बदलेल का? हा खरा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं? पवार गटाने नवे नेते आणायला हवेत का की गावातून शहराकडे नवी टीम उभी करायला पाहिजे? हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हा शेवटचा पर्याय आहे का? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।